श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आज दिलेलं दुर्लक्ष उद्याचं दुःख ठरू शकतं. ही वेळ पुन्हा येणार नाही. चुकवलीस तर संधी संपली समज. स्वामींचा इशारा हलक्यात घेतला तर नशीबही साथ सोडेल. स्वामींचं सांगणं ऐक, नाहीतर पश्चाताप हे शेवटचं उत्तर असेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, मनुष्य जन्म मिळणं ही काही सामान्य गोष्ट नाही. करोडो जीवांमध्ये आपण माणूस म्हणून जन्म घेतो आणि तोही आपल्या भाग्यानेच. पण स्वामी म्हणतात, जन्म घेतला पण उद्देश विसरला तर? आयुष्य जगून गेलात पण काही साध्य झालं नाही तर त्याला काय अर्थ? आज तू हे एक, कारण उद्या उशीर झाला तर वेळ परत येणार नाही. काळ पुढे निघून जाईल आणि तुझ्या हातात राहील फक्त पश्चाताप. स्वामी म्हणतात, आज जे संधी रूपात समोर आले ते साध्य कर. उगाच भीतीच्या नावाखाली पाय मागे खेचू नको, कारण ही संधी उद्या हातून निसटेल आणि आयुष्यभर स्वतःला दोष देत राहशील. स्वामी म्हणतात, ध्येय ठरव, मनाशी ठरव आणि मग मागे वळून बघू नकोस. लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल, अपयश आलं तर काय होईल, या सगळ्या विचारांमध्ये अडकून राहिला तर यशाचं दार कधीच उघडणार नाही. स्वामी म्हणतात, धीर सोडू नकोस. संकट आले की माझं नाव घे. मी आहे तुझ्यासोबत, पण तू चालायला तयार हवा. मी मार्ग दाखवीन, पण पावलं तुलाच टाकावी लागतील. तू जर आजच ठरवलं नाहीस की तुला जगात काय हवंय, कोण व्हायचंय, तर उद्या जे मिळेल त्यावर समाधान मानावं लागेल. आणि मग ते समाधान नसून केवळ समजूत असेल. मनगडात ताकद आहे, हृदयात श्रद्धा आहे आणि डोक्यात ठाम विचार असतील तर कोणतं स्वप्न अशक्य नाही. पण जर हे सगळं तुला माहीत असून सुद्धा तू आज पाऊल उचललं नाही तर उद्या तुझ्या स्वप्नांची राख उडताना बघावी लागेल. तेव्हा स्वामी सांगतात, आजच उठा, आता निर्णय घ्या. ही वेळ पुन्हा येणार नाही. तुला आयुष्यात यश पाहिजे, सुख हवंय, समाधान पाहिजे, पैसा, प्रतिष्ठा, आनंद, प्रेम सगळं काही हवंय ना? मग त्यासाठी काही त्याग करावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि मुख्य म्हणजे आज काहीतरी ठरवावं लागेल. स्वामी म्हणतात, कधी कधी फक्त एक क्षण असतो सगळं बदलून टाकणारा. आजचा हा क्षण तसाच आहे. जर तू त्याला ओळखलंय तर आयुष्य बदलून जाईल आणि जर दुर्लक्ष केलं तर पश्चाताप बाकी राहील. हे विसरू नको, आयुष्यातल्या चुकांची शिक्षा फार वेळा संधी गमावण्याच्या रूपात मिळते. आणि स्वामी सांगतात, संधी एकदाच दारात येते. ती संधी जर ओळखली नाहीस तर पुढे कितीही रडून घेतलं तरी संधी पुन्हा येणार नाही. या दिवशी तू स्वतःवर श्रद्धा ठेवशील त्या दिवशी माझं बळ हे तुझ्या पाठीशी असेल. मग तू का थांबतो आहेस? का अजून घुटमळतो आहे? का अजून निर्णयात गोंधळतो आहेस? आजच पाऊल उद्याचं यश ठरवतं आणि आजचा आळस उद्याचा अश्रू. स्वामी म्हणतात, भविष्य सुंदर आहे पण तो तुझ्या आजच्या निर्णयावर अवलंबून आहे. तू जर आज दुर्लक्ष केलं, नंतर पाहू, थोडं थांबू, परत विचार करतो अशा शब्दात आज घालवली तर उद्या तुझं दुःख, तुझं अपयश हे सगळं तुझ्या आजच्या या निवडीचा परिणाम असेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुला वाटतं सध्या वेळ नाहीये, जबाबदारी आहेत, अडचणी आहेत, पण हे क्षण पुढे आयुष्यात मोठ्या पश्चातापाचं कारण बनतील. जी गोष्ट आज करू शकतो ती पुढे ढकलली तर तिचं फळ तुला मिळणारच नाही. स्वामी सांगतात, तुला यश हवंय ना? मग त्यासाठी वाट पाहू नको, आताच्या क्षणी सुरुवात कर. किती वेळा तू काहीतरी ठरवलं पण मनातल्या 100 शंका, भीती, समाजाचं दडपण या सगळ्यांमुळे तू थांबला. स्वप्न तिथंच अर्धवट राहिली, इच्छा फक्त मनात साचून राहिली. स्वामी म्हणतात, मनातली इच्छा पूर्ण करायची असेल तर त्यासाठी कृती करावी लागते. श्रद्धा ठेव पण कृतीला विसरू नको. आणि जर तू आज न ठरवलंस तर उद्या तूच तुझ्या अपयशाला जबाबदार ठरशील. कुणीच तुझं काही बिघडलं म्हणून जबाबदार नसेल. स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, तूच तुझं जीवन घडवतोय आणि तूच ते उद्ध्वस्त करतोय. जेव्हा तू सांगशील नंतर करीन, तेव्हा याच नंतर मध्येच संधी हरवते, वेळ निघून जाते आणि हातात राहतो फक्त पश्चाताप. कधी ऐकलं आहेस का? लोक म्हणतात, काय संधी होती पण घेतली नाही. स्वामी म्हणतात, हे वाक्य तुझं होऊ देऊ नकोस.
तूच ठरव, पश्चाताप करत जगायचं की अभिमानाने उभं राहायचं. तूच ठरव, संधी दडवायची की तिचा लाभ घ्यायचा. तूच ठरव, लोक काय म्हणतील याचा विचार करत आयुष्यभर झुकून राहायचं की एक दिवस स्वतःच्या यशामुळे सर्वांच्या डोक्यावर मुकुट घालायचं. हे जे आज ऐकतो आहे ते फक्त शब्द नाहीत, स्वामींचा आदेश आहे हा. उठ, आता उशीर झालाय. माझं हात धर, माझं नाव घे आणि वाटचाल सुरू कर. मी तुला थांबू देणार नाही. अडचणी असतील पण मी तुझ्या बरोबर चालेल. कसोटी येतील पण मी तुझं रक्षण करीन. लोक असतील पण पुढे जाऊन तेच तुला सलाम करतील. फक्त एकच कर आज, हे एक नाही तर आयुष्यभर का नाही केलं या प्रश्नात अडकून राहशील. स्वामी म्हणतात मी तुझ्या हृदयात आहे. फक्त एक पाऊल पुढे टाक, मी 1000 पावलं तुझ्यासाठी चालेन. जर तू आता उठलास, ठरवलंस आणि सुरुवात केली तर तुला थांबवून शकणं कोणाच्याच हातात नाही. तुझे यश, तुझं सुख, तुझा आत्मसन्मान हे सगळं तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे. हे जीवन आहे, एका क्षणात उघडतं, एका क्षणात बदलतं आणि एका क्षणात संधी गमावतो. आजचा हा क्षण महत्त्वाचा आहे आणि स्वामी म्हणतात हा क्षण चुकवला तर पश्चाताप आयुष्यभर शिल्लक राहील. स्वामी म्हणतात एक वेळ अशी येते की जीवन तुला 2 वाटांपैकी एक निवडायला लावतं. एक वाट सोपी असते पण तुझं स्वप्न हरवतं. दुसरी वाट कठीण असते पण तिथे तुझा विजय दडलाय. आज तुमच्यासमोरही तीच वेळ आली आहे. स्वामी म्हणतात तू जर आज पाठ फिरवली तर उद्या जे काही हरवलेल त्यासाठी तुझंच मन तुला दररोज दोष देईल. तेव्हा अजूनही वेळ गेली नाही. स्वतःला एकदा विचार, खरंच हेच हवंय का मला, की जे स्वप्न मनात आहे त्यासाठी उठून काहीतरी करायचं आहे. स्वामी म्हणतात देव श्रद्धा बघतो पण कृतीवर कृपा करतो. तू जर फक्त मनातच स्वप्न उभारली पण त्यासाठी धडपडलाच नाही तर मीही गप्प बसेन. कारण प्रत्येक इच्छेची पूर्तता ही कृतीच्या उजेडात होते, कल्पनाच्या अंधारात नाही. तू फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात तू सुरुवात कर, बाकी मी सांभाळीन. तुला माहिती आहे का, पश्चातापाची झळ ही यशाच्या अपुऱ्या प्रयत्नापेक्षा खूप खोल असते. यश नाही मिळालं तरी चालेल पण मी प्रयत्न केला नाही ही भावना मन पोखरत राहते. तू जर आज फक्त एकूणच गप्प बसला तर उद्या तू याच शब्दांच्या आठवणीने स्वतःला चुकवलेली संधी आठवत रडशील. पण जर आज तू ठरवलं बस आता काहीतरी करायचं आहे तर त्या संकल्पनाची शक्ती तुला यशाच्या उंच शिखरावर नेईल. स्वामी समर्थ म्हणतात आजचा निर्णय उद्याचं नशीब बनवतो. म्हणून आजचा क्षण वाया घालवू नको. बघ तुला हवं असलेलं सुख, पैसा, समाधान, समाधानाची झोप, लोकांचा सन्मान सगळं समोर येईल. फक्त एक पाऊल टाकायचं आहे आणि त्याच पाऊलासाठी आज स्वामी तुला जागं करत आहे. त्यांच्या शब्दात सामर्थ्य आहे. ते म्हणतात माझ्या नावानं सुरुवात कर. तुझं प्रत्येक थांबलेलं काम माझ्या कृपेने मार्गी लागेल. पण तू जर आजही म्हणाला नंतर पाहू, कळेल पुढे जाऊन, थोडं थांबूया, तर फक्त तू वेळ नाही गमावणार तर संधी गमावशील आणि ती संधी तुझं आयुष्य बदलणार होती. तेव्हा आता वेळ आहे थोड्यातली स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहायची, हातात असलेल्या संधीला ओळखायची आणि स्वामींच्या आशीर्वादाने कृतीची सुरुवात करायची. स्वामी समर्थ म्हणतात कधी कधी संधी एका साध्या वाक्यात लपलेली असते आणि ते वाक्य दुर्लक्ष केलं त्या संपूर्ण आयुष्य त्या क्षणाच्या आठवणीमध्ये घालवावं लागतं. आज जे तुला सांगितलं जाते ते फक्त एक सल्ला नाही, हा आहे एक इशारा, एक दिव्य संदेश स्वतःचा स्वामी समर्थांचा. कारण स्वामी म्हणतात मी प्रत्येक भक्ताला एखादा तरी चेतावतो, एखादा तरी जाग करतो, पण जो त्या क्षणी उठतो, कृती करतो, त्याच्यावर माझी कृपा अखंड राहते. तू अजूनही विचारला अडकला असशील, हे खरंच माझ्यासाठी आहे का? मी काय इतकं मोठं करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. स्वामी स्पष्ट सांगतात मी आहे ना तुझ्यासोबत, मग घाबरतोस का? माझ्या नावानं सुरुवात कर, मी सगळं सोपं करून देईन. पण जर तू आजच हे ऐकलं नाही तर तू आज पुन्हा दुर्लक्ष केलं तर तुझं मन तुला प्रत्येक दिवशी आठवण करून देईल. त्या दिवशी उठलो असतो, त्या दिवशी ठरवलं असतं तर आज हे वेगळं आयुष्य असतं. पण दुर्दैव असं आहे की ज्यावेळी सत्य समजतं त्यावेळी संधी निघून गेलेली असते. तेव्हा स्वामी म्हणतात तुला किती वेळा जागा करू, किती वेळा सांगू, माझं एक, माझ्यावर श्रद्धा ठेव आणि पुढे चाल. हेच अंतिम वेळ आहे, उद्या असो वा नसो, पण माझा आवाज तुझ्या हृदयात आज घुमतोय. स्वामींचा हा आवाज हलकासा वाटतो पण यामध्ये आकाशाचा गडगडाट दडलेला आहे. स्वामींचे शब्द सौम्य वाटत पण त्यामध्ये भविष्य घडवण्याची शक्ती आहे. जर तू आज या शब्दांना मनापासून ऐकलं
तर एक नवं दार उघडेल, एक नवी दिशा दिसेल आणि एक नवं आयुष्य सुरू होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या कर्मावर माझं बळ असलं तर यश तुला थांबवू शकत नाही. पण जर तू आजही म्हणाला, मला वाट पाहायची आहे, मला अजून खात्री नाही, तर याचं शंकेनं तुझ्या पायात बेड्या घालून ठेवल्या आहेत. तेव्हा आता फक्त बसून ऐकू नको, उठ, जागा हो आणि ठरव, कारण निर्णयच बदल घडवतो. स्वामी म्हणतात, ज्याने माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला त्यांच्या जीवनाला मी सोनं बनवलं. हे सगळं तुझ्यासाठीच आहे. हे सगळं आज तुला सांगितलं जाते, कारण स्वामींना तुझ्या यशावर, तुझ्या परिवर्तनावर पूर्ण विश्वास आहे. फक्त एकच लक्षात ठेव, स्वामी म्हणतात आज हे एक आहे तर आयुष्यभर पश्चाताप करशील. स्वामी म्हणतात तुझ्या जीवनात जे काही अडथळे आहेत ते तुझं मनच उभं करते. जर तू मनापासून ठरवलं की मला जमणारच, तर त्या क्षणापासून प्रत्येक अडथळा दूर होईल. पण जर तू मनातच हरवलास तर बाहेरचं जग तुला जिंकू देणार नाही. स्वामी म्हणतात तुझं यश तुझ्या मनात सुरू होतं आणि त्याच मनात अपयशाचा बीजही आहे. तेव्हा तू स्वतःला आज विचार, मी काय निवडणार आहे? स्वप्न पूर्ण करायची धडपड, ही संधी गमावून पश्चातापाची वेदना. भविष्य फक्त त्या माणसाचं उजळतं जो धडपडताना रडतो, घसरतो, पण पुन्हा उभा राहतो. संकट तर सगळ्यांवर येतात, पण संकट फक्त त्यांनाच हरवू शकतात जे स्वामींचं नाव विसरतात. ते म्हणतात माझं काही होणार नाही, पण स्वामी म्हणतात जर तू माझ्यावर श्रद्धा ठेवली तर अशक्य हे शक्य तुझ्या जीवनातून मी काढून टाकील. म्हणजे हे आज एक, तुझं भविष्य हे आकाशासारखं आहे, विशाल, असीम. पण तू जर त्याच आकाशाकडे बघणं थांबवलं तर तुझं आयुष्य एका बंद खोलीत अडकून जाईल. आज तू निर्णय घे, उजेडात यायचं, संधी ओळखायची, स्वप्न जगायची आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपलं नशीब घडवायचं. स्वामी म्हणतात मी तुला पुन्हा पुन्हा संधी देईन, पण मी त्या संधीला पकडायचं बळ तुझ्या हातातच देतो. हे जे समजले तेव्हा तुझं मन फक्त प्रेरित होणार नाही, तर तुझ्या आयुष्यात क्रांती होईल. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्या मागे माझं संपूर्ण सामर्थ्य उभं राहतं. आज तुझं हृदय कशासाठी धडधडते? ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना. मग का अजूनही थांबतो आहे? मग का स्वतःला मागे ओढतो आहे? स्वामी सांगतात मी तुला ओढून घेणार नाही, पण तू एक पाऊल टाक, मी संपूर्ण वाट तुला चालवून दाखवीन. तुला माहिती आहे का, कधी कधी फक्त एक निर्णय, हो आता पुरे झालं, आता खरंच जगायचं आहे, हा निर्णय सगळं बदलवतो. आणि हा निर्णय घेण्यासाठी फक्त आजचा क्षण पुरेसा आहे. स्वामी म्हणतात हा क्षण सोडला तर आयुष्यभर शिल्लक राहील केवळ पश्चाताप. जी वेळ गेलेली असते ती परत येत नाही, पण जी वेळ समोर आहे तिच्या हातात तुझं पूर्ण भविष्य आहे. म्हणूनच आजचा क्षण हा सोन्याहून महाग आहे. हीच वेळ आहे बदलाची, हीच वेळ आहे निर्णयाची. जर तू आज ठाम उभा राहिला तर उद्या सगळं जग तुला सलाम करेल. स्वामी म्हणतात तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच मी तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतो. पण तू जर आजचा या विश्वासाच्या क्षणाला दुर्लक्ष केलं तर उद्या तुला तर तुझ्या शत्रुसूने उत्तर द्यावं लागेल. तुझं मन जेव्हा उद्या म्हणेल त्या दिवशी उठलो असतो, त्या क्षणी ऐकलं असतं तर आज इतकं काही गमावलं नसतं. तेव्हा कळेल पश्चाताप म्हणजे काय. माझं नाव घ्यायला वेळ लागतो का रे? फक्त 2 क्षण श्रद्धेने जपलं की मी तुझ्या मागे उभं राहतो. पण विश्वास हवा मनापासूनचा, डळमत न होणारा विश्वास. कारण स्वामी म्हणतात मी प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रकाश टाकतो, पण डोळे बंद ठेवणाऱ्याला ते कसं दिसणार? तू डोळे उघड, आत्मा जागा कर आणि ठरव, माझं आयुष्य मी आता नव्याने घडवणार आहे. तुला माहिती आहे का, असहाय्यतेची भावना ही फक्त मनात असते. स्वामी म्हणतात जो माझं नाव घेतो तो कधीच असहाय्य राहत नाही, पण जो गप्प बसतो, थांबतो, घुटमाळतो त्यांचं नशीबही गोंधळत राहतं. तेव्हा आजच ठरव, फार झालं आता थांबणं, फार झालं आता भीतीमध्ये जगणं, आता फक्त धैर्याने उभं राहायचंय स्वप्नासाठी, आयुष्यासाठी आणि स्वतःसाठी. स्वामी समर्थ सांगतात तू एक पाऊल टाक, मी 1000 पाऊलं तुझ्यासाठी चालेल. पण जर तू हे पाऊल आज टाकलंच नाही तर उद्याचं सगळं चित्र अंधारात जाईल. तेव्हा हे लक्षात ठेव, आजच एक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत, ते तुमचं जागं करणं, ध्येय दाखवणं, अडचणीतून बाहेर काढणं आणि आयुष्याला नवी दिशा देणं, हीच त्यांची कृपा आहे. आज ती कृपा तुमच्या दारात उभी आहे. फक्त प्रश्न एवढाच, तुम्ही ती ओळखता का, स्वीकार करता का?
स्वामी समर्थ म्हणतात प्रत्येक क्षणात संधी दडलेली असते, पण ती फक्त त्यालाच दिसते ज्याच्या डोळ्यात श्रद्धेचं तेज आणि मनात कृतीचा आग असते. तू जर आजच हे ऐकून गप्प बसला तर हे शब्दही तुला वाऱ्यासारखे वाटतील, पण जर तू आजच ऐकून मनात उतरवलं तर याच शब्दांचं रूपांतर चमत्कारात होईल. स्वामी सांगतात, मी दररोज तुला हाक देतोय, पण तूच कान बंद करून बसलास तर माझं बळ तुझ्यापर्यंत पोहोचणार कसं? तुझं आयुष्य थांबले असं वाटतंय का? स्वप्न अर्धवट वाटतात का? सगळे रस्ते बंद वाटतात का? मग लक्षात ठेव, हे रस्ते बंद नाहीये, तूच आतून चालणं थांबवलंय. स्वामी म्हणतात, माझं नाव घेतलं आणि मनात निश्चय केला तर अडकलेला मार्ग मोकळा होतो आणि बंद दरवाजे आपोआप उघडतात. तू म्हणतोस मी प्रयत्न करतोय, पण खरा प्रयत्न तोच जो थांबत नाही, जो रोज पडूनही उठतो, जो प्रत्येक संकटासमोर फक्त एकच नाव घेतो, स्वामी समर्थ. कारण त्याच नावात आहे धैर्य, सामर्थ्य, शांती आणि समाधान. तू हे शब्द ऐकतोय ते फक्त मनोरंजन म्हणून नको ऐकू, ते फक्त तुझं नशीब बदलण्यासाठी आहेत, ते तुला जागे करण्यासाठी आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुझ्यावर कृपा करतो, आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुला माझ्या मार्गावर चालायला भाग पाडतो. तू विचार कर बसला तर वेळ निघून जाईल, आणि ती वेळ निघाली ना की मागे मग काहीच राहिलं, केवळ रिकामेपणाची शांतता आणि अंतर्मनात खोलवर रुतून बसलेला एकच विचार. त्या दिवशी उठलो असतो, त्या दिवशी स्वामींचं ऐकलं असतं, पण त्या क्षणी काहीच करता येत नाही, तेव्हा स्वामींचं हे आजचं सांगणं लक्षात ठेव. हे एक समज आणि आता उभा राहा, कारण हा क्षण म्हणजे संधी आहे, ही संधी म्हणजे कृपा आहे, आणि ही कृपा म्हणजे तुझं सर्ण बदलणारी जीवनशक्ती आहे. आता वेळ आहे भीतीच्या पायघड्या सोडून श्रद्धेच्या वाटेवर चालण्याची. स्वामी समर्थ म्हणतात, आजच हे कर, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. माणूस रोज स्वप्न पाहतो, रोज मनात काही ना काही इच्छा निर्माण होतात, पण त्या पूर्ण करण्यासाठी धाडस लागतो, आणि हे धाडस, ही दिशा स्वामी समर्थ देतात. पण जर आज तू त्यांचं बोलणं ऐकलं नाही, त्यांचं सांगणं पाळलं नाही, तर नशिबाला दोष देत राहशील आणि शेवटी हात चोळत बसशील. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्य आपल्याला रोज एक नवी संधी देत असतं, पण आपण ती संधी दुर्लक्षित करतो. आज जे तू ऐकतो आहेस हे तुझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरू शकतं, पण जर तूच हलगर्जीपणा केली आणि म्हटलं नंतर पाहू, उद्या करू, तर हे उद्या कधीच येणार नाही. स्वामींनी सांगितलेली गोष्ट वेळेत ऐकणं आणि त्यावर कृती करणं हेच तुझं खरं यश ठरवू शकतं. कारण देव सगळ्यांना समान संधी देतो, पण त्यावर कृती करण्याचे इतिहासही घडवतो. आज तू केवळ ऐकत बसला पण काही केलं नाही, तर उद्या आयुष्यभर म्हणत बसशील काय संधी गेली हातातून. तू विचार कर, ज्या क्षणी तुला वाटतं की हे काही कामाचं नाही, त्या क्षणाला तुझं नशीब दरवाजा उघडून उभं असतं, आणि आपण तेच दरवाजा बंद करून बसतो. मग त्यानंतर येतो पश्चाताप, दुःख आणि निराशा. जेव्हा वेळ आहे तेव्हा कृती कर, कारण वेळ निघून गेल्यावर तुला फक्त आठवणी उरतात. आजचा क्षण तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. आज जे ऐकतो आहे ते मनात साठव आणि आचरणात आण, कारण स्वामींचं एक वाक्यसुद्धा तुझं आयुष्य बदलू शकतं. हे वचन ऐक आणि लक्षात ठेव, देव रोज आपल्याला बोलतो, पण आपण ऐकतो फक्त तेव्हाच जेव्हा दुःखात असतो. मग आजचा का नाही ऐकत? सुखात असताना का नाही स्वीकारत त्या दैवी संदेशाला? स्वामी समर्थ म्हणतात, आज जर तू एक पाऊल पुढे टाकलं तर मी 10 पाऊलं तुझ्यासाठी चालत येईल, पण जर तू बसून राहिला तर मी काहीच करू शकत नाही. कारण श्रद्धा आणि कृती हे 2 घटक आहेत, ते जीवनात घडतात. तुला खूप काही हवं आहे ना, पैसा, सुख, समाधान, प्रतिष्ठा, हे सगळं तुला मिळू शकतं, पण त्यासाठी जे सांगितलं जाते ते आज ऐक आणि आचरणात आण, कारण ही वेळ परत येणार नाही, ही संधी पुन्हा येईन याची खात्री नाही. स्वामी समर्थ सांगतात, आजच हे ऐक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. कारण वेळ हातातून निसटली की ती परत येत नाही. एकदा का संधी गेली की संपूर्ण आयुष्य का नाही ऐकलं याच प्रश्नाच्या भोवऱ्यात घुटमळत राहावं लागतं. स्वामी म्हणतात, मी दार ठोठावतोय, तू दार उघडणार की नाही हे तुझ्या हातात आहे, पण लक्षात ठेव, मी कायमसाठी तिथंच थांबणार नाही. जीवनात अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मोठ्या संकटात अडकतो, पण स्वामींचं हे वाक्य आजच ऐक, हे आपल्याला जागं करणार असतं. जर तुझ्या मनात एकही इच्छा असेल, एक तरी स्वप्न असेल, एक तरी गोष्ट जिच्यासाठी तू झुरतो आहे, तर आजच सुरुवात कर. कारण स्वामी म्हणतात, आज जे करशील ते उद्या उगवेल. जर अजून तू ऐकणार नाहीस तर उद्या फक्त शून्य हातात राहील. आणि हे सत्य आहे. किती वेळा आपण आकाशी मुळेपणामुळे
भीतीमुळे आणि नंतर करू या विचारामुळे संधी गमावतो. पण स्वामी स्पष्टपणे सांगतात, तुला मी आज बोलवतोय कारण आज तुला दिशा मिळू शकते. उद्या कदाचित वेळ, परिस्थिती किंवा तू स्वतः तिथे असणार नाही. तेव्हा एक अगदी शांतपणे आणि मन लावून विचार कर. आज तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची संधी आहे. ही वेळ तुझ्या दारी उभी आहे. तिचं स्वागत करशील तर जीवन फुलून येईल, नाहीतर उरतील फक्त आठवणी, पश्चाताप आणि संधी गेल्यास दुःख. स्वामी म्हणतात, ज्यांनी माझं बोलणं वेळेवर ऐकलं त्यांचं जीवन सोन्यासारखं झळाळलं, पण ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी फक्त अश्रू गाळले. जी वेळ गेली ती परत येत नाही, पण जी वेळ समोर आहे ती योग्य वापरली तर आयुष्य बदलून शकतं. आज तुम्ही निर्णय घेतला की स्वामींचं ऐकायचं, तर समजा तुम्ही पायरी चढायला सुरुवात केली. पण जर तुम्ही आजही विचार करत बसला, शंका घेत बसला, तर ते दार बंद होणार आणि आयुष्यभर तुम्ही त्या बंद दरवाजाकडे बघत असणार. स्वामी समर्थ म्हणतात, मी हातातून सोडलेली संधी पुन्हा देईलच असं नाही, पण जर तू मनापासून मागितलं तर मी तुला माझ्या पायाशी खेचून आणेन. या त्यांच्या कृपेचा शब्द आहे. म्हणून आजच ठरवा की तुम्ही मागे वळून बघणार नाही. आजच ठरवा की तुम्ही तुमचं आयुष्य बदलणार, त्या चुकीच्या सवयी बदलणार, आळस सोडणार, देवाच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे जाणार. कारण स्वामी म्हणतात, शरीर थकेल तरी चालेल पण मन थकू द्यायचं नाही. जेव्हा मन थकतं तेव्हा आपण हरतो, पण जेव्हा मनाला स्वामी समर्थांची आठवण होते तेव्हा त्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा कुठून येते? त्याचा नावात त्यांच्या कृपेमध्ये एक अशी शक्ती आहे की ती थांबलेल्या नशिबालाही पुन्हा चालायला लावते. तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 100 पावलं तुझ्याकडे घेईन. पण हे एक पाऊलही जर टाकलं नाही तू, तर मग कसलीच मदत शक्य नाही. तर भक्तांनो, आज हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, आजचं हे एक नाही तर आयुष्यभर पश्चाताप करशील. हा इशारा, हे वाक्य नाही, ही शिकवण आहे, ही भीती नव्हे. पण याचा अर्थ समजून घेतला तर आयुष्याचा प्रत्येक अंधार दूर होईल. आयुष्य खूप सुंदर आहे, पण त्याला योग्य दिग्दर्शक हवा असतो. मी त्या दिशेचाच दीप आहे. तुझं वाट चुकणार नाही तर तू आज माझं ऐकलंस तर. माणूस जगतो, धडपडतो, जळगडतो, पण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक हीच असते की तो योग्य वेळी योग्य गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आजचा दिवस हीच ती वेळ आहे की जिथं तुझं मन स्थिर करून एकदा तरी स्वामींना पूर्णपणे स्वीकारावं. तुझं मनच जर शांत नसेल तर जगातलं कुठलं सुख तुला समाधान देणार नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या डोळ्यासमोर संधी उभी आहे, ती मीच आहे. पण जर तू आज पूर्ण दुर्लक्ष केलं तर ही संधी कायमची निघून जाईल आणि मग त्या निघून गेलेल्या क्षणाचा पश्चाताप तुला आयुष्यभर सलत राहील. तू एकदा अंतर्मनातून म्हणून तर बघ, स्वामी मला तुझी साथ हवी आहे. स्वामी तिथेच थांबलेले आहेत तुझ्या हाकेसाठी, तुझ्या एक शब्दासाठी, तुझ्या हृदयातल्या श्रद्धेसाठी. स्वामींना फक्त एवढं सांग, माझं जीवन तुझ्याकडे सोपं आहे आणि आता पुढचं तुझं. कारण स्वामी समर्थ एकदा संधी देतात आणि ही संधी म्हणजे केवळ धन, यश, सुख किंवा समाधान नव्हे. ही संधी आहे पूर्ण आयुष्य घडवण्याची. स्वामी म्हणतात, मी येतो तिथे चमत्कार होतो, मी थांबतो तिथे दुःख मागे सरतं, मी नजरेत भरतो तिथे विश्वास निर्माण होतो आणि मी अंतःकरणात उतरतो तिथे आयुष्य बदलतं. म्हणून आजचा दिवस वाया जाऊ देऊ नको. तुझ्या काळजाला माझं बोलणं भिडत असेल तर शांत हो, डोळे मीट आणि मनातल्या मनात फक्त एवढंच मन, स्वामी मी तयार आहे, आता तुझ्या चरणी येत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज जे वेळ आहे तेच खरी आहे, उद्याचं काहीच ठिकाण नाही. म्हणूनच तुम्ही आजच पाऊल योग्य दिशा घेतलं नाही तर आयुष्यभर तेव्हा ऐकलं असतं तर असं म्हणत पश्चातापाच्या आगीत होरकत बसाल. स्वामी म्हणतात, कधी कधी एकच क्षण आयुष्य बदलतो, पण त्या क्षणात जागं राहणं हे तुमच्या हातात असतं. जेव्हा देव स्वतः आवाज देतो तेव्हा त्यांचं ऐकणं हेच खरं भक्तीचं लक्षण असतं. आज तो क्षण तुमच्यासमोर आहे. आज स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे. तुमचं मन म्हणत असेल नंतर बघू, अजून वेळ आहे, पण लक्षात ठेवा, वेळ कोणासाठी थांबत नाही. हीच वेळ आहे स्वतःला बदलण्याची, चुकांमधून शिकण्याची आणि स्वामींच्या मार्गावर चालण्याची. स्वामी म्हणतात, पैसा, नातं, यश सगळं मिळवता येतं, पण हरवलेला काळ परत मिळत नाही. जर आजच हे सत्य दुर्लक्ष केलं तर उद्या जेव्हा जीवनात एखादी संधी, एखादं नातं, एखादी साथ हातातून निसटली असेल तेव्हा तुमची मनाचं पुन्हा पुन्हा म्हणाल, किती वेळा संधी मिळाली होती पण मी दुर्लक्ष केलं. आज स्वामी तुम्हाला सांगत आहे, थांबून विचार कर, स्वतःला ओळख आणि कृती कर. तुमच्या जीवनात चमत्कार घडणार आहे, पण त्यासाठी आजची कृती गरजेची आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज मी तुझ्याशी बोलतोय, उद्या तुझं मौन मला काही सांगू शकणार नाही. तुम्ही स्वामींचं बोलणं आज ऐकलं तर त्याचा परिणाम आयुष्यभर दिसेल, पण दुर्लक्ष केलं तर पश्चाताप हेच शिल्लक राहील.
त्या पश्चातापाचा आवाज फार वेगळा असतो. तो न बोलतो रडतो, न सांगता जगून दाखवतो. म्हणूनच आज निर्णय तुमचा आहे. आज ऐकून, आज बदलून, आज चालत पडलात तर उद्या फळ मिळतील, समाधान मिळेल आणि स्वामींशी नातं अधिक गहिरं होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी नेहमी तुझ्या मागे उभा आहे, पण तूच मागे वळून पाहत नाही. आज वळून पहा. स्वामींचं अस्तित्व, त्यांचा आशीर्वाद, त्यांची सावली, स्वामी तुमच्यासोबत आहे. आज तुझं मन खचलेलं आहे, आयुष्य गुंतागुंतीचं वाटत असेल, पण ही वेळ आहे डोळ्यातलं पाणी पुसून पुन्हा नवी उभारी घेण्याची. स्वामींनी तुला बोलावलं आहे आणि जेव्हा स्वामींनी बोलावलं तेव्हा मागे वळून पाहायचं नसतं, कारण तिचा पश्चाताप असतो. पण पुढे चालतोय तर तिथं कृपा, आशीर्वाद आणि भरभराट असते. स्वामी म्हणतात, संकट हे येणारच, पण तू जर माझा ध्यास घेतला, माझ्यावर विश्वास ठेवला, तर ही संकट तुला काहीही करू शकणार नाही. विचार कर, आज हे ऐकून सुद्धा जर तू शांत बसला, तर उद्या तुझं अंतःकरण तुला विचारेल, त्या दिवशी उठून का नाहीस उभा राहिला, आणि मग उरेल फक्त पश्चाताप. हे शब्द केवळ शब्द नाहीत, हे एक जागर आहे, एक दिव्य आवाज आहे, जो तुझ्या जीवनात आशेचा नवा किरण घेऊन आलाय. उभा राहा, निर्दयाने पुढे चालत राहायला सुरुवात कर, कारण स्वामी म्हणतात, तुला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, तुला यशाच्या टोकावर पोहोचवण्यासाठी मी तुझ्या मागे उभा आहे. जर अजूनही वाटत असेल की हे सगळं खरंच घडेल का, तर उत्तर एकच आहे, हो. पण शर्त एकच, आज पाऊल टाक. उद्यावर ठेवून काहीच मिळत नाही, कारण स्वामी म्हणतात, मी क्षणात बदल घडवू शकतो, पण तुझा निर्धार हवा, तुझी तयारी हवी आहे. आजचा क्षण महत्त्वाचा आहे. आजच निर्णय तुझ्या आयुष्यात उद्याचं बदलू ठरणार आहे. तू जर आज दुर्लक्ष केलं तर संधी तुला ओलांडून जाईल आणि पश्चाताप हेच तुझं भांडार राहील. स्वामी समर्थ तुझ्यावर प्रेम करतात, म्हणून सतत तुझ्या कानावर सांगत आहे, उठ, जागा हो. आता वेळ आहे स्वतःला सावरायची. आता वेळ आहे चुकीच्या वाटांवरून परत फिरण्याची. कोणतंही व्यसन, कोणतेही आळस, कोणतंही दुर्लक्ष हे सगळं आता सोड, कारण हे सोडलं तर तुझं आयुष्य फुलू शकेल. नाहीतर प्रत्येक दिवशी तू तर स्वतःलाच कोसळतील. किती वेळा संधी समोर आली, पण तू म्हणाला उद्या पाहू. स्वामी म्हणतात, तो उद्या कधीच येत नाही. जो उठतो आज त्यालाच उद्या मिळतो. तुझ्या मनात जी इच्छा आहे ना, ती घर बांधायची असो, सुखी संतार असो, धनसंपत्ती असो, शांत झोप असो, हे सगळे शक्य आहे. पण अट एकच, स्वामी म्हणतात, आज मला एक क्षण दे, संपूर्ण आयुष्य बदलून टाकीन. स्वामींनी दरवाजा उघडून ठेवलाय, फक्त तुला आत यायचंय. शंका नको, भीती नको आणि कदाचित हे शब्दही नको, कारण स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी घडताना अनेकांनी पाहिले. आता तुझा नंबर आहे. आज जे बोलतोय जातंय ते फक्त शब्द नाही आहेत, ते स्वामींचा आदेश आहेत. जर ऐकलं तर मार्ग सापडेल, नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल की त्या दिवशी मी ऐकलं असतं तर. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष करू नको, कारण मी जे सांगतो ते तुझं भवितव्य बदलण्याची चावी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि एक पाऊल पुढे टाक, बाकीचं सर्व मी पाहतो. हे वाक्य साधं आहे, पण यात अमर्याद शक्ती आहे, कारण जेव्हा भक्त विश्वासाने एक पाऊल टाकतो तेव्हा स्वामी त्याच्या जीवनात हजारो चमत्कारांची वाट उघडतो. तू आजपर्यंत वाट पाहत होता काहीतरी बदल व्हावा म्हणून, घरात सुख यावं, पैसा यावा, आजार दूर जावेत, मनात शांतता प्रेम टिकून राहावं, नशीब उजळावं. पण हे सगळं जेव्हा नाही झालं तेव्हा तू हळूहळू तुटत गेला. पण स्वामी म्हणतात, अजून काहीही संपलेलं नाही, अजून वेळ आहे, अजूनही माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. हा तुझ्या मनात जो प्रश्न आहे, माझं जीवन बदलणार का, तर उत्तर अगदी स्पष्ट आहे, होय. पण त्यासाठी तुला आज निर्णय घ्यावा लागेल की आता पुरे झालं मागे पाहणं, पुरे झालं दुःखात अडकून राहणं, पुरे झालं स्वतःच्या नशिबावर शंका घेणं. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मागे उभा आहे, फक्त तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. हे जेव्हा तू मनापासून मान्य करतोय, तेव्हा जिथं अंधार वाटायचा तिथे उजेड होतोय, जिथं दरवाजे बंद वाटायचे तिथे अचानक नवीन वाटा उघडतात, तिथं तुझं मन हळवं आणि थकलं वाटायचं तिथे एक अदृश्य शक्ती तुला उचलते, समोर नेते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुला खूप वेळा वाटायला आलं असेल, पण कदाचित तू ते ओळखलं नसेल. पण आता वेळ आहे डोळे उघडण्याची, ही वेळ आहे अंतर्मनात विश्वास जागवण्याची, ही वेळ आहे त्या सर्व गोष्टी सोडवण्याची ज्या तुला मागे खेचत आहे, भीती, शंका, दुःख, नाराजी. जर आजही तू डोळे उघडून माझ्या शब्दांकडे लक्ष दिलं नाही तर उद्या संधी हातातून निसटेल. तुला वाटतं वेळ आहे, उद्या करीन, पण मी सांगतो आयुष्य उद्याच्या भरोशावर चालत नाही. जो आजचा दिवस वाया घालवतो तो उद्याच्या पश्चातापा होरपळून निघतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे संकट आहे, जे दुःख आहे,
त्यावर उत्तर मी देतोय, पण तू ऐकतच नाही. तुझ्या मनात अहंकार आहे, तुला मला साथ घालत नाही. मी तुझ्या घराजवळ येऊन उभा आहे, पण तू दार उघडत नाहीये. हेच तर जर चालू राहिलं तर माझं मार्गदर्शन तुला मिळणार नाही आणि मग उत्तरेतील फक्त अश्रू. स्वामी म्हणतात, हे बघ, देव आपल्याला सतत संकेत देत असतो. कधी एखाद्या माणसाच्या बोलण्यातून, कधी स्वप्नातून, कधी एखाद्या चुकांमधून, पण आपण दुर्लक्ष करतो. मग जेव्हा संकट येतं तेव्हा आपण विचार करतो, तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं, पण तेव्हा वेळ गेलेली असते. आज मी तुला सांगतोय, तुला जेव्हा माझा आवाज ऐकू येतोय, जेव्हा तुझ्या मनाला हलकं वाटतंय, तेव्हा त्यावर विश्वास ठेव. हे काही योगायोगाने घडत नाही. मी तुला बोलवतोय, तुला सावरतोय, तुला सांगतोय अजून वेळ आहे. स्वतःला बदल, श्रद्धेने चाल, मनापासून प्रार्थना कर, कारण उद्या तुझ्या समोर जे संकट उभं राहील त्यावेळी ही श्रद्धा तुझं संरक्षण करील. आणि मी आहे तुझ्यासोबत, पण तूच माझं ऐकलं नाही तर मी काय करू शकत नाही. म्हणून सांगतो, आजचं हे नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. स्वामी म्हणतात, तू खूप वेळ माझं दुर्लक्ष केलं आहे. प्रत्येक वेळ मी तुला इशारा दिला, प्रत्येक संकटाच्या आधी मी तुला हाक मारली, पण तू म्हणालास नंतर पाहतो, थोडं थांबतो, सगळं ठीक आहे. पण आज मी तुला शेवटचं सांगतो, हे दुर्लक्ष थांबव, कारण माझं थांबवणं संपलं आहे. आता मी वाट बघत नाही, मी निर्णय देतो. स्वामी म्हणतात, घरात स्फूर्ती येत नाही कारण घरात माझं नाव घेतलं जात नाही. मनात शांतता नाही कारण मनात मी नाही. तुझ्या हातात पैसे टिकत नाही कारण तुझ्या कृतीत माझी आठवण नाही. तू आजवर सर्व काही स्वतःच्या बुद्धीने, हट्टाने, गर्वाने केलं, पण आता वेळ आहे स्वतःच्या चुकीची कबुली देण्याची आणि माझ्याकडे वळण्याची. स्वामी म्हणतात, मी त्या भक्तासाठी नेहमी धावत जातो, जो केवळ हृदयापासून मला हाक मारतो. त्याच्या घरात मी अन्न पाणी होतो, त्याच्या आयुष्यात मी सुखाचं झाड बनतो. पण जो फक्त तोंडाने नाव घेतो आणि कृतीने वागतो हट्टाने, त्याच्यापासून मी दूर जातो. अजून वेळ आहे, अजून संधी आहे. जर तू आज, आताच, या क्षणी मन लावून फक्त माझं नाव घेतलं तर मी आजही तुझ्या दारात येईन. मी आजही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बनेन. पण जर आजही तू म्हणालास उद्या पाहतो, थोडं वेळ दे, तर लक्षात ठेव, संधी नाहीशी होईल. एकदा जी वेळ गेली ती परत येत नाही. एकदा मी वळलो तर पुन्हा मागे वळून पाहत नाही. मी तुझ्यावर कृपा करतोय कारण तू माझा आहे, पण आता माझं एक, नाहीतर पुढे फक्त पश्चाताप उरेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू किती दिवस स्वतःवर, स्वतःच्या ताकदीवर जगशील? किती वेळा अपयश बसवशील? किती वेळा मनात दुःख घेऊन शांत बसशील? आता माझ्या शब्दांवर विश्वास ठेव, मी तुझा आधार होणार आहे, पण त्यासाठी तू मला स्वीकार पाहिजे. मनापासून माझं भक्त नाव घेत बसू नको. माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेव आणि जे मी सांगतो ते उच्चारणात आण. स्वामी म्हणतात, जर तू आज एक वचन घेतलं की मी रोज सकाळी 5 मिनिटं स्वामींचं स्मरण करीन, तर मी त्या 5 मिनिटात तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तुझ्या घरात शांतता येईल, मनात समाधान निर्माण होईल, शरीरात नवा उत्साह भरेल आणि सर्वात महत्त्वाचं, तुझ्या आयुष्यात नशिबाची गती बदलेल. लोक तुला वेडा म्हणतील की हे श्रद्धेचं खेळ आहेत, पण तू ऐकू नको, कारण जेव्हा माझं चमत्कार तुझ्या आयुष्यात दिसेल तेव्हा तेच लोक तुझ्याकडे धावत येतील. तू माझ्यावर विश्वास ठेव. एक वेळ अशी येईल की तुझ्या हातून हजारो लोकांना मदत होईल आणि त्यावेळी तू म्हणशील, हे सर्व स्वामींच्या कृपेने शक्य झालं. दुःख असो, संकट असो, अपमान असो, एकटेपणा असो, फक्त माझं नाव घे, मी तुझ्या बरोबर उभा असेल. तुला एक पाऊल टाकावं लागेल माझ्याकडे, मी 100 पावलं धावून येईल, पण पहिलं पाऊल तुझं असावं लागतं, मनापासून निस्वार्थ. स्वामी समर्थ म्हणतात, हे दुर्लक्ष थांबव. आता मी तुझ्या आयुष्यात बदल घडवायला तयार आहे, पण तू तयार आहेस का? फक्त हो मन, आणि मी तुझं सगळं उलटं चाललेलं नशीब सरळ करेन. अंधारात वाट सरूला दिवा दाखवणारा मीच आहे. फक्त एकदा हाक मार स्वामी समर्थ आणि पहा, सगळं काही बदलायला लागेल. तू इतका वेळ वाट बघितला, आता एक पाऊल उचलायची गरज आहे. जेव्हा मनात श्रद्धा निर्माण होते तेव्हा चमत्कार घडतो. तू फक्त एक निर्णय घे की आजपासून तुझं जीवन बदलायलं आहे. मग बघ, संपूर्ण सृष्टी तुझ्या मदतीला धावून येईल. मनात असलेली भीती, शंका, न्यूनगंड हे सगळं स्वामी समर्थांच्या चरणी ठेव. तो क्षण आहे जेव्हा आयुष्याचं चार बदलतं. स्वामी म्हणतात, आज हे, नाहीतर उद्याचं काही सांगता येत नाही. आयुष्यभर फक्त तेव्हा का नाही केलं हेच विचार राहशील. पण तू असं राहू नको. ज्यांनी ऐकलं त्यांनी जीवनात बदल अनुभवले, जे थांबले ते मागे राहिले. तुला मागे राहायचं का, की स्वामींच्या शक्तीने पुढे जायचं? स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घेतलं की मी तुझ्या मागे उभा आहे, पण तू पहिला पाऊल
तरी टाक श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सत्याच्या मार्गाचा पाऊल, कारण हे पाऊलच पुढे जाऊन तुला इच्छित ठिकाणी पोहोचवेल. आज तू जो निर्णय घेणार आहे तो निर्णय संपूर्ण आयुष्य घडवू शकतो. म्हणून आजचं एक उशीर करू नको. पश्चाताप करण्याआधी कृती कर. माझं नाव घेऊन एक पाऊल चाललास ना, तर मी 1000 पावलं तुझ्यासोबत चालेन. पण तू पहिलं पाऊल उचलायला तयार नाहीस, मग मी तुला कसं उचलणार? मी सदैव तुझ्याशी आहे, पण तूच स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. आजपर्यंत जे काही गमावलं ते पुन्हा मिळू शकतं, पण फक्त त्या क्षणी जेव्हा तू निर्णय घेणार की आता मी बदलणार, आता मी रडणार नाही, घाबरणार नाही, थांबणार नाही, कारण आता माझ्यासोबत स्वामी समर्थ आहे. स्वामी म्हणतात तुला जे हवं आहे ते मी तुला देईन, पण तू पात्र होणं गरजेचं आहे. मी तुला सुवर्णमयी संधी देईन, पण तू तिला ओळखणं शिक. तुला श्रीमंती हवी, प्रेम हवं, समाधान हवं, पण त्यासाठी तू काहीतरी सोडायला तयार आहेस का? आळस, शंका, तक्रारी यांचं बळी देऊन श्रद्धेचं व्रत घे. आणि लक्षात ठेव, जीवनात प्रत्येक क्षणात 2 वाटा असतात, एक मागे खेचणारी, दुसरी वर नेत जाणारी. स्वामी म्हणतात तू आता कोणती वाट निवडतो यावर तुझं भविष्य ठरतं. आजचा दिवस हाच निर्णयात क्षण आहे. हे वाक्य तुझ्या हृदयात ठसव. मी आजपासून बदलणार आहे. स्वामी माझ्यासोबत आहे आणि मी आता कोणत्याच अंधारात अडकणार नाही. स्वामी समर्थांची कृपा ही गूढ आहे, पण त्याचा अनुभव घेण्यासाठी मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी झुकवलं पाहिजे. मग जे काही देतात ते देतात आपल्याला, आणि किती भरभरून देतात हे तुला स्वतःलाच कळेल. तू आजपासून फक्त माझ्यावर पुन्हा विश्वास ठेव. जसा एक लहान मुलगा अंधारात चालताना आपल्या वडिलांचा हात घट्ट धरतो आणि त्याला भीती वाटत नाही, तसंच तू माझं हात धर. मी तुझं आयुष्य असा उजळून टाकेन की तुला स्वतःवर आश्चर्य वाटेल. स्वामी समर्थ कोणत्याही क्षणी आपल्या भक्तांचं कल्याण करण्यास सिद्ध असतात, आणि पण त्यासाठी भक्ताने एक फक्त गोष्ट मनाशी ठेवावी लागते, शुद्ध श्रद्धा. आणि ही श्रद्धा म्हणजेच चमत्कारांचं बीज आहे. आज जरी तुझं आयुष्य अंधारात असेल, संकटाने वेढलेलं असेल, सर्व मार्ग बंद झाल्यासारखं वाटत असेल, तरी हे विसरू नकोस, स्वामी समर्थ तुझ्या मागे आहेत. ते फक्त एक क्षणाची वाट पाहत आहेत. तू हृदयाने त्यांना साथ घालशील, त्या क्षणी सगळं पालटून जाईल. जगात कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल, पण तू स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेव, कारण जग फक्त तुझ्या यशावर टाळ्या वाजवेल, पण तुझं दुःख, तुझी जगडत चाललेली यात्रा, तुझ्या अश्रूंमागचं कारण हे फक्त स्वामी जाणतात. म्हणून स्वामी म्हणतात, जगाला दाखवण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या उद्धारासाठी माझं नाव घ्या आणि पहा मी तुझ्या नशिबाला कसं उजाळा देतो. दररोज फक्त 2 मिनिटं शांतपणे डोळे मिटून की स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. पहिल्या दिवशी शांत वाटेल, दुसऱ्या दिवशी हृदय हलकं वाटेल, आणि काही दिवसांनी तुझ्या आयुष्यात असा उजेड पसरू लागेल की सगळ्या अडचणी क्षणार्धात विरघळून जातील. स्वामी म्हणतात तू मला हाक मार आणि मी धावत येईन, पण तू जर तुझं दुःख मनात साठवत बसला, तक्रारी करत राहिला आणि मला विसरला तर मी तरी काय करणार? पण मी तुला हरवेपर्यंत नाही तर जिंकवेपर्यंत सोडणार नाही. पण तू चालायला तयार नाहीस. आज जे काही तू गमावलं आहे, पैसा, सुख, शांती, नाते, सन्मान, हे सगळं तुला परत मिळू शकतं. फक्त एक अट आहे, तुला आता स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. संकट असतील पण मी आहे ना, गरिबी असेल पण मी आहे ना, एकटेपणा असेल तरीही मी आहे ना, मग घाबरतोस का? स्वामी समर्थ हे फक्त एखादं नाव नाही, ते एक अनुभूती आहे. एखादं असं बळ आहे, जेव्हा सगळीकडे दार बंद होतात तेव्हा एक अदृश्य दार उघडून जातं, आणि त्या दारामागे असतो चमत्कार. तू किती थकलास, हरवला, तुटला तरी फक्त एकदाच मनापासून बोल श्री स्वामी समर्थ, आणि बघ कोणत्या अद्भुत शक्तीने तुझं आयुष्य बदलतंय. कारण स्वामींना वेळ लागतो, पण त्यांचं उत्तर हे नेहमी अचूक आणि भरभरून असतं. मनाच्या जीवनात असे काही क्षण येतात तेव्हा त्याने घेतलेला निर्णय त्याच्या संपूर्ण भविष्याचा मार्ग ठरतो, पण दुर्दैवाने आपण त्या क्षणाला हलगर्जीपणा करतो. स्वामी समर्थ सांगतात की जो वेळ निघून जातो तो परत येत नाही, आणि मग जेव्हा डोळ्यापुढे सगळं हरवत जातं तेव्हा पश्चाताप केल्याशिवाय काहीच उरत नाही. स्वामींचा आवाज मनात ऐकायचा असतो, त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा असतो, कारण ते जे सांगतात ते आपल्या कल्याणासाठीच असतं. स्वामी म्हणतात हे क्षण अमोल आहे. देवाने दिलेली ही संधी ही वाया जाऊ देऊ नको. अनेक लोक आयुष्यात पुढे जाऊ असेल, यश मिळू शकले असते, पण त्यांनी त्या एका क्षणात दुविधा केली आणि मग संपूर्ण आयुष्यभर फक्त जर असं केलं असतं तर, तसं केलं असतं तर असं म्हणत जगले. हा पश्चाताप टाळायला असेल तर आजच पाऊल ठामपणे टाक, आणि जे करण्याची गरज आहे ते आता कर. विचार करू वेळ घालू नको. स्वामी समर्थ हे आहेत, बोलत आहेत, देवाकडे मागणं योग्यच आहे,
पण काही वेळ देव जे देतो ते घ्यायलाही मनाचं मोठेपण लागतं. आपल्याला जे हवं आहे ते आपल्यासमोरच उभं असतं, पण आपण त्याला ओळखत नाही. आपण शंका घेतो आणि घाबरतो आणि मग ती संधी निघून जाते. म्हणून स्वामी म्हणतात, आजच पाऊल उचल, कारण उद्या जी वेळ परत येणार नाही. हेच खरं. जेव्हा आपण स्वतःच्या मनात आवाज ऐकतो तेव्हा आपण गुरूंचा आदेश मानतो. तेव्हाच आपल्या जीवनात खरा चमत्कार होतो. त्यामुळे आज जरा थांब, शांत बस, डोळे मीट आणि मनाने स्वामींना हाक मार. त्यांचा संदेश तुझ्या हृदयात ऐक. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू आमचं ऐकतो आणि जेव्हा आम्ही तुझं आयुष्य बदलतो. स्वामी समर्थ म्हणतात, आजचं हे एक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करशील. कारण संधी ही दरवेळी दरवाजावर टकटक करून येत नाही. ती एकदाच येते आणि जो तिला ओळखतो तेच जीवनात मोठं काहीतरी करतो. अनेक जण म्हणतात काहीतरी करायचं आहे, पण वेळच मिळत नाही. ही वेळ नाही असं म्हणणं म्हणजे आयुष्याला टाळणं होय. स्वामी म्हणतात, जेव्हा आत्मा तुमच्यात बदल घडवण्याची हाक देतो तेव्हा त्या हाकेला प्रतिसाद दिलाच पाहिजे. कारण उद्या काही ठरवलेलं नाही, आज आहे. हीच मोठी संधी आहे. जर आज तुम्ही बदल घडवला नाही तर उद्या नशीब बदलण्याची तुमची शक्यता, तुमची इच्छा फक्त एक स्वप्न बनून राहील. स्वामी समर्थ म्हणतात, जीवन तुम्हाला सतत संधी देत असतं, पण तुम्ही त्या संधीकडे डोळे झाकता. तुम्हाला वाटतं अजून थोडं थांबूया, अजून थोडं बघूया, पण थोडं थांबणं हेच तुमचं स्वप्न गमवायचं कारण बनतं. अनेकदा लोक भीतीपोटी थांबतात. अपयशाची भीती, इतर लोक काय म्हणतील याची भीती, भविष्य काय असेल याची चिंता. पण स्वामी म्हणतात, भीती तो हरतो. तुम्ही जर खरोखर स्वप्न बघत असाल तर त्यासाठी उभं राहता आलं पाहिजे. कारण यश, शांती, आनंद हे सहज मिळत नाही. त्यासाठी मेहनत, श्रद्धा आणि योग्य निर्णय आवश्यक असतो. आणि हे निर्णय आजच घ्यावे लागतात. उद्यावर ठेवून काहीच घडत नाही. स्वामी समर्थ सांगतात, जर तू खरंच बदलायला ठरवलं तर मी तुझ्या पाठीशी असेन. पण जर तू पुन्हा जुना विचार घेऊन जगायला लागला तर यावेळी मी काही बोलणार नाही. कारण तुझा निर्णय तुझं भविष्य ठरवेल. आजची तुझी कृतीचं उद्याचं यश ठरवेल. म्हणून सांगतो, आजचं हे नाहीतर पश्चाताप करत बसेल. कारण एकदा वेळ निघून गेली की ती परत येत नाही. माणूस वेळेवर जागा झाला तर देवाची कृपा त्याच्यासोबत येते, आणि पण तो जो वेळ गमावतो त्याला पुन्हा ती वेळ मिळत नाही. हे स्वामी सांगतात आहेत. त्यांच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तुझ्या मनात जी शंका आहे, जी घालमेल आहे, ते सगळं आजच मिटवायचं आहे. उद्यावर टाकशील तर नशीब पुन्हा त्याच्या पद्धतीने तुला धक्का देईल. आज देवाचं नाव घेतलंस तर उद्याचं संकट अटळ असेल तरी सौम्य होईल, पण दुर्लक्ष केलं तर ते संकट घातक ठरेल. स्वामी समर्थ सांगतात की जीवनातल्या संधी या पावसाच्या थेंबासारख्या असतात. जरा वेळ थांबल्या पण एकदा गेलं की परत येत नाही. काही लोक सतत विचार करत राहतात, सतत भीतीत जगतात, निर्णयच घेत नाही. अशांना स्वामी विचारतात, किती दिवस घाबरत जगणार आहेत? किती वेळा मनात भीती ठेवून संधी गमावत राहणार आहे? स्वामींचा स्पष्ट आदेश आहे, उठा, जागे व्हा, स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मग पहा, जे अशक्य शक्य नाही ते शक्य होतं. खरं तर देव सर्व काही आपल्याला पदरात टाकतो, पण आपणच दुर्लक्ष करतो. आपण सतत म्हणत बसतो, उद्या करू, नंतर पाहू, वेळ नाही आहे, परिस्थिती नाही आहे. आणि मग एक दिवस येतो जेव्हा वेळ असतो पण हातात काहीच उरत नाही. पण स्वामी म्हणतात, आजचं हेच ते क्षण आहेत जे तुझं भाग्य बदलतील. हे ते क्षण आहेत जे तुला तुझ्या स्वप्नांजवळ घेऊन जातील. पण जर तू आजही दुर्लक्ष केलं तर भविष्यात फक्त हात चोळत बसायचं. तू हे ऐकून फक्त डोळे हटवलंस पण कृती केली नाही तर स्वामीसुद्धा तुझ्या मदतीला येणार नाहीत. कारण देव फक्त त्यालाच मदत करतो जो स्वतःही प्रयत्न करतो. तुझा एक पाऊल पुढे टाक, मग स्वामी 10 पावलं तुझ्यासाठी येतील. पण तुझी ही चाल सुरू झाली पाहिजे. या जगात सगळं मिळू शकतं, पैसा, यश, प्रेम, सन्मान, पण त्यासाठी थोडी हिंमत, थोडा विश्वास आणि खंबीर निश्चय हवा असतो. स्वामी समर्थ सांगतात की हे ते क्षण आहेत जे तुला पश्चातापाच्या अंधारातून बाहेर काढू शकतात. जर तू आज मला स्वीकारलंय, माझ्यावर विश्वास टाकला तर मी तुझं आयुष्य उजळून टाकीन. पण जर तू आजही गप्प बसला तर पुढच्या काळात तुला पश्चातापाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. म्हणून बघ, विचार करून तुला कुठल्या मार्गावर जायचं आहे. जी वेळ आहे आज तीच खरी वेळ आहे. उद्यावर काहीही नको ठेवू, कारण उद्या कधीच येईल हे सांगता येत नाही. जर आज तू एक पाऊल उचललं तर मी 100 पावलं तुझ्यासाठी पुढे येईन. पण जर तू गोंधळात राहिला तर तूच निर्णय घेण्यास घाबरला तर मग आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. कारण एक संधी अनेक वेळा येत नाही. किती लोक आहेत जगात हे सांगतात, त्यावेळी जर मी केलं असतं तर आज माझं आयुष्य वेगळं असतं. अशा पश्चातापाच्या वेदना अंतःकरण पकडून टाकतात. आणि म्हणून स्वामी समर्थ आज आपल्याला सावध करत आहे. ते म्हणतात, आज जे बोलतोय ते एक ना तुझं आयुष्य बदलून टाकतं.
पण दुर्लक्ष केलं तर तुझं नशीबसुद्धा तुझ्यावर रागवेल. स्वामींचं हे वचन म्हणजे आपल्याला मिळालेला दिव्य संदेश आहे. आजचा दिवस हीच ती घडी, हीच ती वेळ आहे जेव्हा तू ठरवू शकतो की आता मागे वळून पाहायचं नाही. हे एक आणि ताबडतोब कृती कर. तुझं आयुष्य, तुझं भविष्य, तुझं सुख स्वप्न सगळं तुझ्याच हाती आहे. आणि एक अट आहे, एक आणि समजून घे आजच. स्वामी समर्थ पुढे सांगतात, तू म्हणतोस वेळ नाही मिळत, पण मी म्हणतो वेळ निर्माण कर. तू म्हणतोस परिस्थिती प्रतिकूल आहे, पण मी म्हणतो परिस्थिती बदलायची ताकद तुझ्या मनात आहे. हे जग तुला अडवण्याचा प्रयत्न करेल, पण जर तुझा विश्वास माझ्यावर असेल तर कोणतीही अडचण तुला गाठू शकणार नाही. हे शब्द फक्त धीर देणार नाहीत, हे जागृतीचे बोल आहेत. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्यक्ष शक्ती तुझ्या मागे उभी आहे. त्या शक्तीवर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाक, भीतीला मागे टाक आणि यशाला मिठी मार. स्वामी समर्थांचे वचन म्हणजे वादळात सुद्धा स्थिर राहण्याचं दीपमाळेसारखं आहे. जीवनात किती संकट आली तरी जो त्याच्या शब्दांवर श्रद्धा ठेवतो त्याचंच रक्षण स्वामी आपोआप करतात. त्यांना पुकारणं म्हणजे आत्मविश्वास जागवणं आहे. त्यांचं नामस्मरण म्हणजे मनात असलेली गोंधळलेली दिशा स्पष्ट करणं आहे. आज तुझं मन जरी कोलमडलेलं असेल, लोकविचारांच्या भारात थकलेलं असेल, तरी स्वामींना दिलेला हा संदेश तुला नवसंजीवनी देईल. हेच ते क्षण आहेत जे तुला तुझ्या भविष्याकडे घेऊन जाणार आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, तुझ्या जीवनात एखादं मोठं सुख, एखादी मोठी संधी येणार आहे, पण त्यासाठी तू स्वतःला बदलायला तयार असला पाहिजे. मी दररोज तुझ्या पाठीशी आहे, पण दररोज मी एक नवीन संदेश पाठवतो असतो. त्याला एक आणि कृती कर. माझं काम आहे तुला दिशा दाखवणं, पण तुझं काम आहे त्या दिशेने चालणं. माणसाच्या जीवनात संधी एकदाच येते आणि ती जर ओळखली नाही, तिचं स्वागत केलं नाही, तर पुन्हा पुन्हा पश्चाताप करावा लागतो. हेच खरं आहे. आज तुमच्या दाराशी एक सुवर्ण संधी उभी आहे. ती संधी आहे चुकलेला दुरुस्त करण्याची, थांबलेलं पुन्हा सुरू करण्याची, हरवलेलं पुन्हा शोधण्याची. पण जर तुम्ही आळशीपणाने, भीतीने किंवा शंकेने त्या संधीचं स्वागत केलं नाही, तर आयुष्यभर मनात एक खंत राहील. तेव्हा जर थोडं धाडस केलं असतं तर. म्हणूनच स्वामी आज सांगत आहेत, आजच हे नाही तर उद्या पश्चाताप टाळून शकणार नाही. पहा, स्वामी तुम्हाला जाग करत आहेत. त्यांच्या शब्दांमध्ये दैवी ताकद आहे. ते फक्त उद्या घडणाऱ्या गोष्टी सांगत नाही, तर ते आज काय करायला हवं ते स्पष्टपणे दाखवतात. कित्येकदा आपण दुर्लक्ष करतो. मन म्हणतं की आता वेळ नाही, पुढं बघू, सगळं स्थिर झालं की करू. आपण आयुष्य कधी स्थिर राहत त्याच क्षणी निर्णय घेतला तर बदल घडतो, नाही तर संधी हातातून जाते आणि मग फक्त आठवणी राहतात. म्हणूनच आज हा क्षण, हीच वेळ तुमच्या जीवनाला वळण देणारी ठरू शकते. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घ्या, मनापासून घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा, पण संपूर्ण ठेवा. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतो की आता पाऊल उचला, तेव्हा मागं वळून पाहू नका. कारण हे जे पाऊल तुम्हाला फक्त पुढचं घेऊन जाणार आहे. त्यामुळे भक्तांनो, या क्षणाला दुर्लक्ष केलं तर कदाचित तुम्ही पुन्हा अशा वळणावर येऊन नाही, तर तेव्हा फक्त एकच भावना उरेल, पश्चाताप. स्वामी म्हणतात, तुझं नशीब आता दारात उभं आहे. तुला तुझा जर अजूनही वेळ घालवायचा आहे, तर अजूनही शंका घ्यायच्या आहेत, ते लक्षात ठेव. जे काही तुझ्या नशिबात लिहिलं आहे ते मागे वळून बघणारही नाही. एक क्षणाचं दुर्लक्ष आणि संधी आयुष्यभरासाठी निघून जाते. हे क्षण म्हणजे परीक्षा आहे तुझ्या श्रद्धेची, तुझ्या धैर्याची आणि तुझ्या ध्येयावर ठेवलेल्या विश्वासाची. स्वामींचा आशीर्वाद हे अगदी वाऱ्यासारखा आहे. जेव्हा तो झुळूक घेऊन येतो तेव्हा तो थोडा वेळच थांबतो, पण जर तू डोळे मिटले, दुर्लक्ष केलं आणि म्हणाला उद्या पाहू, तर तो वारा पुन्हा त्या दिशेने फिरणार नाही. स्वामी म्हणतात, माझं नाव घे, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि पावलं उचल, कारण मी तुझ्या मागे उभा आहे. पण जर तुझं मागे हटला तर तुझं संधी ओळखशी नाही, तर त्याचं दुःख कायमचं आहे आणि याचं दुःखच नाव आहे पश्चाताप. आणि म्हणूनच आजचा दिवस हा एक आव्हान आहे. स्वामी तुला खुणावत आहे, तो एक क्षण आवाजाचा, उठ, जागा हो आणि आता निर्णय घे. जग तुझ्या निर्णयाची वाट बघत आहे, नशीब तुझ्या तयारीची वाट बघत आहे, देव तुझ्या श्रद्धेच्या धैर्याची वाट बघते आणि स्वामी समर्थ तुझ्या श्रद्धेची वाट पाहते. आता जर तू मागे हटला तर आज तू ऐकत नाही, तर भविष्यात जे काही होईल त्याला तूच जबाबदार असशील. स्वामी म्हणतात, मी तुला ओरडून सांगतोय, कानात सांगतोय, हृदयात गुंजतोय, एक आता वेळ आली आहे. कारण त्याहून स्पष्ट सांगता मला शक्य नाही. हा संदेश हलकाचा नाही, तर हा संदेश जीवन बदलू शकतो. हे वाक्य तुझं भविष्य उलटवू शकतं, पण तू जर हसून दुर्लक्ष केलं तर पश्चाताप तुझा सावलीसारखा पाठलाग करेल. तुला उठायचं आहे, पुढे जायचं आहे आणि प्रत्येक क्षणात स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे हे स्वतःला आठवायचं राहत आहे. मग काय होतं बाळा,
सगळं बदलतं. प्रत्येक अंधार उजेडात बदलतो आणि प्रत्येक अडचण एका नव्या संधीमध्ये. एक पहिलं पाऊल तू उचलावं लागेल आणि मग श्रद्धा ठेव, मग कृती कर. स्वामी म्हणतात आजच हे एक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. कारण जीवन हे प्रत्येक क्षणात बदलत असतं. जेव्हा परमेश्वराची हाक येते तेव्हा ती हाक ओळखणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळी संधी दारावर येते आणि पण आपण दुर्लक्ष करत राहिलो तर ती संधी मागे वळून बघितली नाही. स्वामी समर्थ आपल्या जीवनात येऊन आपल्याला एक स्पष्ट इशारा देत आहेत. थांबू नको, गाफील राहू नको. हे क्षण तुला आठवण्यासाठी आहेत. आपल्याला वाटतं की उद्या करेन, नंतर पाहीन, थोडा वेळ घालवू दे, पण हे उद्या येत नाही. स्वामी म्हणतात जी गोष्ट आज पूर्ण करता येते ते उद्यावर का ढकलतोय. आजची क्षमा, आजचा ध्यान, आजचा संकल्प हेच तुला उद्याचं सुख देणार आहे. जर आज तू आपल्या चुका समजून घेतल्या, आपल्या कर्मावर विश्वास ठेवला, विचार केला आणि नव्या दिशा ठरवली तर तू पुढचं आयुष्य आपल्या आनंदात घालवशील. नाहीतर त्या चुकांमधून बाहेर येण्यासाठी कित्येक वर्ष लागतील आणि तेव्हा पश्चातापाचं ओझं घेऊन जगावं लागेल. जे तुमचं अंधारलेलं जीवन जळू शकतात. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी देव बोलतो त्यावेळी तुम्ही ऐकलं नाही तर नंतर आवाजच येत नाही. मग आयुष्यभर आपण केवळ त्या शांततेत हरवून जातो जिथं आपण म्हणतो त्यावेळी ऐकलं असतं. तर म्हणूनच स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात आजच एक माझ्या बोलण्यामध्ये अनुभव आहे, चमत्कार आहे आणि तुझ्या भविष्याचा दिवा आहे. तुमच्या जीवनात जे अडथळे आहेत जे कदाचित बाहेरचे नाही तर ते तुमच्या मनातले, तुमच्या असळातले, तुमच्या चुकीच्या सवयीतले आहे. जर आज तू त्या अडथळ्यांवर मात केली नाही तर उद्या तेच अडथळे पर्वतासारखे मोठे होतील. स्वामी समर्थ हे सांगत आहेत. आता सुधर, आता सजग हो, आता उठ, कारण जीवन बदलायला वेळ लागतो असं नाही, निर्णय लागतो. स्वामी समर्थ म्हणतात आजच हे एक, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसशील. कारण आज हे ज्ञान तुला मिळत आहे ते प्रत्येकाला वेळेवर मिळतच असं नाही. एखादा क्षण, एखादा विचार, एखादं वाक्य आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं. पण हे जाणून घेण्यासाठी जर तू दुर्लक्ष केलं तर उद्या जेव्हा तुला खरी किंमत समजेल तेव्हा हातात काहीच उरणार नाही. आपण कितीदा संधी गमावतो. कितीदा मनात येतं की जेव्हा जर ऐकलं असतं तर, पाऊल उचललं असतं तर आज वेगळं चित्र असतं. पण हे जर आणि तर यांचं आयुष्य चालत नाही. ते चालतं निर्णयावर, कृतीवर आणि योग्य वेळेवर योग्य पावलं उचलण्यावर. स्वामी सांगतात आयुष्यात जेव्हा संधी चालत ठोठावते, दार ठोठावते तेव्हा आवाज ऐकायचा असतो, दुर्लक्ष नाही करायचं. देव पुन्हा पुन्हा येत नाही सांगायला. जे सांगायचं असतं ते एका संकेतामध्ये, एका शब्दामध्ये, एका क्षणामध्ये सांगतो आणि पुढे जातो. तर तू त्या शब्दाला ओळखलं नाही तर पुन्हा येणाऱ्या प्रत्येक क्षणात त्याचा अभाव जाणवतो. आज जर तू या संदेशाकडे लक्ष दिलं, स्वामींच्या शब्दांकडे मनात लावून पाहिलं तर उद्याचा पश्चाताप टाळू शकतो. अन्यथा आज हलकीशी चूक उद्याचं मोठं दुःख बनू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात काही क्षण आयुष्यात असे येतात की त्यांना ओळखणं हीच खऱ्या श्रद्धेची खरी परीक्षा असते. प्रत्येकजण म्हणतो की देव मला काहीतरी मार्गदर्शन कर, पण जेव्हा तो मार्गदर्शन देतो तेव्हा फार थोडे लोक त्याला ओळखतात. आज जे घडतंय हे फक्त एक योगायोग नाही, ही एक योजना आहे. स्वामी समर्थांची योजना जी तुझ्या जीवनातला एक नव्या वळणावर घेऊन जाणार आहे. पण जर तू या क्षणाकडे दुर्लक्ष केलं तर तू त्या दिव्य योजनेतून आपलं नाव स्वतःचं बाद करशील. स्वामींनी दरवाजा उघडून ठेवला आहे, पण त्यातून आत जाण्याची तयारी तुझी असायला हवी. मनात खोल विचार करून पहा. कितीदा संधी आल्या आणि तू म्हणत राहिला थोडं पुढं बघू, नंतर विचार करतो, पण तो नंतर कधीच आला नाही. कारण वेळ कोणत्यासाठी थांबत नाही. आजची वेळ, आजचा क्षण हीच खरी संधी आहे. स्वामी म्हणतात देवाजवळ जेव्हा तू एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा तो 10 पावलं तुझ्यासाठी पुढे येतो. पण जर तू पहिलंच पाऊल टाकणं टाळलं तर तो पुढे येणारच नाही. तुला वाट बघावी लागणार नाही. तो दुसऱ्याच्या एखाद्याकडे आपली कृपा वळवेल. आज जर मन लावून ऐकलं तर तुला जाणवेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही, तिसऱ्यासाठी नाही. हा फक्त आणि फक्त तुझ्या जीवनात एक वळण घडवण्यासाठी आलेला आहे. कितीदा आपल्याला आयुष्य जे घडतं ते अचानक घडत नाही, ते आधीच ठरवलेलं आहे. पण त्याचं फळ आपल्याला फक्त मिळत नाही तेव्हा जेव्हा आपण सज्ज असतो. आणि तू आज सज्ज आहे म्हणून स्वामी तुझ्याशी बोलत आहे. मुलगा अडथळ्यांच्या ओघात हरवला होता, पण स्वामी समर्थांचा धीराचा आवाज मनात सातत्याने घुमत होता. मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याच्या आधारावर जो उभा राहिला तो दिवस फार वेगळा होता. कारण त्या दिवशी स्वामींच्या कृपेने एक चमत्कार घडला. ज्या घरात दिवसेंदिवस उदासी आणि संकटाचं सावट होतं की ते अचानक आनंदाचे वारे व्हायला लागतात. कामधंद्याचा एक नवीन मार्ग चालून लागला. नकार मिळालेल्या मुलाखतीतून अचानक कॉल आला
इथे सगळं संपल्यासारखं वाटत होतं. तिथे नवसंजीवनी नवजनजीवन मिळालं आणि ही सगळी ओळखण होती फक्त स्वामी समर्थांच्या कृपेची. स्वामी म्हणतात, तू फक्त मला स्मरण करत जा, मी तुझं सर्व काही सांभाळेन. आणि हे सगळं केवळ शब्द नाहीत, ही अनुभवात आलेली शक्ती आहे. त्याने आपल्या जीवनात अंधार पाहिला आहे, तोच दिव्य प्रकाशाची किंमत समजू शकतो. आणि जेव्हा या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होते तेव्हा समजतं की हे स्वतःच्या कृत्रिवाचं नाही, तर कोणतीही अदृश्य शक्तीने हात धरून चालवलं ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ. माणूस थकतो, हरतो, पडतो, पण स्वतः स्वामींवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच शेवटपर्यंत हरत नाही. संकटामध्ये सापडलेली आई, रडणारा बाप, अपयशाने कोलमडलेले कुटुंब, सगळ्यांची साथ सोडली असताना स्वामी समर्थ एकटे उभे राहतात. ते म्हणतात, मी आहे तुझ्यासोबत, तू मला एक पाऊल दे, मी तुला 100 पावलं पुढे घेऊन जाईन. हे त्यांच्या वचनातलं सामर्थ्य आहे. स्वामी समर्थ हे फक्त एक संत नाही, ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आधार देणारे आपले दैवत आहे. कोणतीही इच्छा असो, कोणतीही मोठं स्वप्न असो, जर त्यांच्यावर श्रद्धा असेल तर त्या इच्छेला पूर्ण होण्यासाठी सारे विश्व चालायला लागतं. ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. आज त्यांचं नाम घेतल्यावर ज्या व्यक्तीला आयुष्यात काही शिल्लक वाटत नव्हतं त्यांना सोन्याच्या संधी लाभतात. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनातील सर्वात मोठा अंधार देखील एका लहानशा प्रकाशाच्या किरणाने दूर होतो. मग तो विश्वासाचा का असेना, तू एका जीवनाचा खूप काही गमावलेलं असेल, खूप अपयश पाहिलं असेल, पण या अपयशा पाठीमागे स्वामींची योजना असते. तुला एका मोठ्या विजयासाठी सिद्ध करण्याची तुला वाटत असलेले काहीच उरलेलं नाही, पण हेच ते क्षण असतात जे देव तुला पुन्हा उभं करण्यासाठी वापरतो. अशा वेळी डगमगू नको, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. केवळ एक क्षण दे, शांतपणे डोळे बंद करून स्मरण करत जा आणि मग बघ, तुझ्या मनातला गोंधळ शांत होईल आणि एक नवीन दिशा दिसू लागेल. कधी कधी आपल्याला वाटतं की सर्व दरवाजे बंद झालेत, कुठूनच मार्ग नाही, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, तुला मार्ग दाखवण्यासाठी, तुला सावरण्यासाठी, तुला तुझ्या नीतीकडे घेऊन जाण्यासाठी. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, बाकीच्या पायवाटा मी तयार करतो. तुझं मन अशांत असेल, डोळ्यात अश्रू असतील, घरात आर्थिक अडचणी असतील, कुटुंबात संघर्ष असेल, पण हे सर्व तात्पुरते आहे. मी तुझी परीक्षा घेतोय, पण परीक्षेनंतर मी तुला असा वर देईन, हे आयुष्यभर तुला काहीच कमी भासणार नाही. विश्वास ठेव, वेळ आली आहे, आजपासून तुझ्या जीवनात नवा अध्याय सुरू होणार आहे. फक्त सुरुवात आहे माझ्या कृपेची, तुझ्या नव्या यशाची. तू जेव्हा रडतो तेव्हा मी गप्प बसत नाही, मी प्रत्येक अश्रू मोजतो, प्रत्येक वेदना ओळखतो आणि प्रत्येक अर्थ हाक ऐकतो. तुला वाटत असेल की तू एकटा आहे, कुणी तुझं ऐकत नाही, पण खरं सांगतो, मी आहे, मी तुझं ऐकत असतो. दिवसाही आणि रात्री तू झोपेत असताना देखील मी तुझी काळजी घेतो. या जगात किती लोक पाठ फिरवतील, परके लोक होतील, आपलेपणा विसरतील, पण मी तुझ्यासोबतच राहणार, कारण मी तुझा स्वामी आहे, तुझ्यापाशी थांबलेला बांधलेला आहे. जेव्हा जग तुला नाकारतं तेव्हा मी तुला स्वीकारतो, आणि जेव्हा संपूर्ण जग तुला वळसा घालवून जातं तेव्हा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तुझं आजचं दुःख हे उद्याच्या सुखाची नांदी आहे. तू आतापर्यंत जितकी संकटे सोसली आहे ती व्यर्थ गेलेली नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक अपयश तुला जास्त मजबूत, शहाणपणा आणि योग्य बनवत होतं. मी तुझ्यावर संकट टाकली कारण मला माहीत होतं की तू ती सहन करशील. आता वेळ आली आहे तुला फळ देण्याची. आता माझा आशीर्वाद तुझ्या घरात इतक्या मोठ्या प्रमाणात उतरणार आहे की तुला स्वतःला प्रश्न पडेल, हे खरंच माझं आयुष्य आहे का? इतकं सौख्य, समृद्धी, शांतता, पैसा, प्रतिष्ठा, हे आणि प्रेम मी तुझ्या जीवनात ओतणार आहे, कारण तू थांबला नाहीस, हार मानली नाहीस, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेवला आहे. हा विश्वासच तुझं नशीब बदलतो. आयुष्य जे तू मिळालं नाही ते एका क्षणात देण्यासाठी मी तयार आहे, पण त्यासाठी तुझं मन, तुझी श्रद्धा आणि तुझं धैर्य अखंड हवं. तुला जे हवं आहे, चांगलं आरोग्य, स्थिर करिअर, मोठं यश, समाधान, प्रेम, हे सगळं मी तुझ्यासाठी ठेवून दिलं आहे. योग्य वेळ देण्यासाठी ती वेळ आता आली आहे. हे शब्द जे तू आहेस, तू ही एक चिन्ह आहे की बदलाची सुरुवात झाली आहे. जे काही अडकलं होतं, अडथळ्यांमध्ये अडकलं होतं, ते आता मार्गी लागेल. तुझं आयुष्य आता झपाट्याने बदलू लागेल. आतापर्यंत जे वाट बघत होते ते सगळं तुझ्यापर्यंत धावत येईल, कारण मीचा आदेश दिला आहे. तुला वाटतं का की स्वामी समर्थ आपल्याला विसरतात? नाही, स्वामी कधीच आपल्याला विसरत नाही. ते फक्त पाहत असतात आपण त्यांच्या शिक्षेला कसं घेतोय, आपल्या आयुष्यातल्या अडचणींना कसं तोंड देतोय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण श्रद्धा ठेवतोय का? जेव्हा आपण आयुष्यात निराश होतो, तेव्हा आपण प्रत्येक दार बंद होते, तेव्हा स्वामी एक नवीन दरवाजा उघडण्यासाठी तयारी करत असतात. पण त्या दरवाजातून प्रवेश करण्यासाठी आपण पूर्ण विश्वासाने पाऊल टाकायला हवं. जो आपण खचून जातो, थांबतो आणि मागे वळतो, तेव्हा त्या नव्या संधीचा मार्ग चुकतो. म्हणून स्वामी म्हणतात, थांबू नको, चालत राहा, कारण तुझं यश अगदी जवळ आलं आहे. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही,
ती एक शाश्वत शक्ती आहे जी आपल्याला योग्य मार्ग दाखवते, चुका सुधारायला शिकवते आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. काही वेळा आपण विचार करतो की मी इतकं प्रार्थना केलं तरी ऐकलं गेलं नाही, आणि पण स्वामी समजावून सांगतात, मी ऐकतोय, पण तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच देईन. आणि योग्य वेळेची वाट पहा, कारण योग्य वेळेपूर्वी मिळालेली गोष्ट कधीच टिकत नाही. म्हणून श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि नित्यनेमाने फक्त एकच म्हणत राहा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. तू जर आता आर्थिक अडचणीत असशील, तुला वाटत असेल की घरात पैसे थांबत नाही, हातात येतात आणि क्षणात जातात, तर आजपासून एक छोटं व्रत घे. प्रत्येक सकाळी उठल्यावर शांतपणे डोळे बंद करून फक्त 3 वेळा स्वामी समर्थ हा जप कर. मग 1 मिनिट फक्त हे विचार कर, मी काय बदल करू शकतो ज्यामुळे काही नशीब बदलू शकेल. स्वामी समर्थ तुझ्या मनात योग्य विचार टाकतील. काही वेळात तुझं मन तुझ्या दिशा दाखवेल आणि थोड्याच वेळात दिवसात तुझं जीवन खरं तर बदलायला लागेल. हे काही कथा किंवा सांगोपनमाग गोष्टी नाहीत, हे अनुभवलेले सत्य आहे. कारण जेव्हा आपण मनापासून स्वीकारतो की स्वामी माझ्यासोबत आहे, तेव्हा आयुष्य नुसतं चालत नाही, ते झेप घेतं. नशिबाचं चक्र एकदा फिरू लागलं तेव्हा मागच्या दुःखांच्या आठवणी फक्त शिकवणी बनतात आणि स्वामी समर्थ म्हणतात, तू जर मला मनापासून हाक दिली तर तुझं दुःख मी माझ्या पायाखाली राखेन. हा संदेश ज्या क्षणी मनामध्ये उतरतो त्या क्षणी जीवन बदलायला लागतं. जेव्हा एखाद्या निराश मनात आशेचा एक क्षण निर्माण होतो, तेव्हा तो क्षण म्हणजे स्वामींचं आगमन असतं. जीवनात कितीही काळोख असो, स्वामींच्या कृपेचा एक ज्योत त्या अंधाराला प्रकाश बदलतो. माणूस जेव्हा पूर्णपणे थकतो, हरतो आणि वाट चुकतो, तेव्हा स्वामी त्याला नवी दिशा देतात. आयुष्यात 1000 अडचणी असोत, पण स्वामी म्हणतात, मी आहे तुझ्या पाठीशी. भावना जशी जशी मनात खोल मुरते तसं मन शांत होतं, घाबरलेलं मन धीट होतं आणि दुःखात सुद्धा एक सकारात्मक शक्ती मिळते. प्रत्येक संकटामागे काही ना काही शिकवणी असते आणि ती शिकवणच आपल्याला अधिक मजबूत बनवते. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.